सो हे फ्रेंड, सलाम नमस्ते, किम छो, कसं काय? वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण एक चॅलेंज करणार आहोत. त्याचं नाव आहे हु नोज मी बेटर, फिचरिंग मम्मी पप्पा. आणि त्याआधी आपण लोक जाणार आहोत दवाखान्यात, कारण का मी आजारी आहे. आणि त्याच्या पण आधी आम्ही लोक नाही, म्हणजे मीच जाणार आहे आईच्या घरी ही मेथीची भाजी पोचवण्यासाठी. ऑफकोर्स तुम्ही युट्यूबर बना की रील स्टार बना, घरातले कामं करावेच लागतात. तर मग तो चॅलेंज कसा होतो ते बघण्यासाठी तुम्ही लोक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो फ्रेंड, आता आहे ना मी बाहेर आलो. आणि मम्मीसाठी आहे ना सोनू दीदीनी एक दिवाळीमध्ये हे बुक केलेलं ड्रेस. लाईट्स इथे चांगला नाही, ठीक आहे. स्ट्रीट लाईट्स बंद आहेत म्हणून एवढा अंधार दिसत. मी काय सांगतो त्याच्यावर लक्ष द्या. मी बोलत होतो की मी आता बाहेर आलोय आणि मम्मीसाठी एक सरप्राईज आहे. कारण काय ना, सोनू दीदीने एक दिवाळीमध्ये ऑर्डर केलेला कपडे मम्मीसाठी सरप्राईज, ठीक आहे. तर ना ते आत्ता डिलिव्हर झाले, कारण का दिवाळी होती तर मग ते लेट डिलिव्हर झालं. सो आता आईच्या घरी ते पार्सल आलंय. मग ते पार्सल आम्ही लोक घ्यायला जाणार आहे. मम्मीला बिलकुल माहिती नाही. तर मम्मी आणि गुड्डी दिदी आणि पप्पा आणि हे सगळे लोक, म्हणजे मम्मी, गुड्डी दिदी आणि पप्पा कामावर गेले. तर ते जेव्हा येतील ना, तर तेव्हा आम्ही लोक हे करणार, सरप्राईज देणार आहे त्यांना आणि सगळ्यांचा रेकॉर्ड करणार आहे. सो ते पण एक आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. सो फ्रेंड्स, आता मी आजीला मेथीची भाजी दिली, कारण का आजी नाही, आई, सॉरी, आईला मेथीची भाजी दिली आहे, कारण का तिला मेथीच्या भाजीची आवश्यकता होती. काय बनवतो तू मेथीच्या भाजी? वडे, वड्या कसल्या? चण्याच्या डाळीच्या. ओके. आणि माझ्या आजीला ना एक चॅनल काढायचा आहे फूड व्लॉगिंगचा. फूड व्लॉगिंग किंवा म्हणजे रेसिपीज वगैरे टाकायचे. तर तुम्ही लोक कमेंट करून सांगा की आजीला मी एक चॅनल काढून देऊ की नको. त्यावर आजी रोज नवीन नवीन रोज नाही, एव्हरी वीक नवीन नवीन रेसिपीज टाकणार. तर तुम्ही बघायला आवडेल तर कमेंट करून सांगा. सो फ्रेंड्स, आता मी आहे ना आईच्या घरून आलो बाहेर. आणि हे आपले पार्सलचं याच्यातून एक मध्ये मम्मीचं सरप्राईज आहे. ऑफकोर्स नायकावाला नसेल, कारण का आय गेस नायकामध्ये ब्युटी प्रोडक्ट्स भेटतात. आणि मम्मीसाठी ड्रेस आहे, तर तो हा मोठावाला जो पार्सल आहे तो तर मम्मीचा ड्रेस असेल. तर आता आपण आधी जाऊया डॉक्टरकडे. डॉक्टरकडे गेल्यानंतर मग घरी जाऊया गिफ्ट घेऊन. सो फ्रेंड्स, आता आपण आलोय, चेकअप झालाय मला आणि हे गोळ्या दिल्यात डॉक्टरने. तर आता माझ्या पप्पांना मी कॉल केला होता, तर माझे पप्पा बोलले की ते पण आता मार्केटमध्येच आहेत. तर मी त्यांना बोललो की मला पण घ्यायला या. तर मग ते आता फ्रुट्स घेतात आणि मग फ्रुट्स घेऊन सरळ माझ्याकडे येणार आहेत. आणि मग आम्ही लोक जाऊन आम्ही लोक सोबत घरी जाणार आणि मग जाऊन मम्मीला सरप्राईज देणार आहे. सो फ्रेंड्स, आता मला पप्पा घ्यायला आलेत आणि पप्पांचं आपण जोरदार टाळ्या वाजून हार्दिक स्वागत करूया, कारण का ते लवकर आलेत खूप. एवढ्या लवकर आलेत की मी घरी जाऊन 10-12 राऊंड मारले असते, घर ते डॉक्टर क्लिनिक पर्यंत, एवढ्या लवकर. सो फ्रेंड्स, केस इग्नोर करा, कारण का बाईकवर होतो तर केस विस्कटल्यात हवेने. पप्पा घ्यायला आलेले मला. मी त्यांना लेट झालाय, पण लेट याच्यासाठी झालंय कारण का त्यांनी ऍज युजल खाली हात नाही आले, सोबत खाऊ घेऊन आलेत. आणि त्याच्यात त्या थैलीमध्ये मी पार्सल टाकलाय, तो माझ्या हातात होता कारण का अडचण होत होती म्हणून. सो आपण आता घरी पोचलोय. सो फ्रेंड्स, आता सोनू दीदीने मम्मीला सरप्राईज दिलाय. एवढे पैसे तुम्ही लॉस करायला नाही सांगितलं ना कितीला? अरे हे तेव्हा दिवाळीत घेतलेले तरी पण मी तिला कितीला सांगितलं पैसे जमवून ठेव, काही कसं करू नका म्हणून. सरप्राईज दिलंय त्याचं काय नाही, पैसे किती खर्च झाले ते चालू. सरप्राईज दिलाय त्याचं काय नाही. हा, तुझ्या ड्रेस सारखा ड्रेस आहे ना तो? ड्रेस आहे खूप छान आहे, खूप मस्त आहे, खूप सुंदर आहे. दाखव इकडे.
कसा वाटला? खूप छान आहे, पण तिचे एवढे पैसे खर्च झाले थँक्यू. मग तुम्हाला आत्ताच कळलं? तिला मी दिवाळीत बोलले ते सोनू तू एवढे पैसे खर्च करू नको म्हणून. तिला पहिला सांगितलं तुला काम सुटलं ना तर पैसे खर्च करू नको. काम सुटलंय बोलू नको. थँक्यू सोनू. हे तुला कसं वाटलं ते सांग. खूप छान आहे, खूप सुंदर आहे. याची लिंक मी सोनू कडून घेऊन डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. आम्ही मागितली. बोलायला पक्की बोल्ड खरंच खूपच सुंदर हाय. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय? सो गाईज मी एडिटिंग करतोय आता माझा ब्लॉगची. सो फ्रेंड्स आता आपण लोक वळूया चॅलेंज कडे. आणि आजचा चॅलेंज आहे हु नोज मी बेटर फीचरिंग मम्मी आणि पप्पा. तर या चॅलेंज मध्ये असं असणार आहे की मी या दोघांना प्रश्न विचारणार आहे. तर या दोघांना उत्तर द्यायचंय आणि तो प्रश्न माझ्याबद्दल असणार. तर तुम्हा दोघांना संगती उत्तर द्यायचं, ठीक आहे? तर पहिला प्रश्न असा आहे की माझा फेवरेट ऍक्टर कोण आहे? रफ्तार. एक चुटकी सिंदूर. ऍक्टर, रॅपर नाही, ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस. वरुण धवन. तुझा आन्सर? मला नाही माहिती. दोघांचं चुकीचं आहे. माझा फेवरेट ऍक्टर सलमान खान आहे. मैं आ जाऊं क्या अपनी पर? दुसरा क्वेश्चन असा आहे की माझं करंट वेट काय आहे? 79. 79. मम्मीने एकदम परफेक्ट वेट सांगितलंय 79. तिसरा प्रश्न असा आहे की मी मॉर्निंग पर्सन आहे की नाईट पर्सन आहे? म्हणजे मला मॉर्निंग जास्त आवडते की नाईट? नाईट. मॉर्निंग. मम्मीचे 2 पॉइंट आणि पप्पांचे. तुम्ही आपापले पॉइंट मोजा, ठीक आहे? तुझे 2 आहेत आणि पप्पांचे 1 आहे. नाही, पप्पांचा 1 पण नाही, पप्पांचा 0. ठीक आहे. आता चौथा प्रश्न असा की माझं स्वप्न काय आहे? मग हे काय बोलतात त्याला, मला वाटतं मम्मी इन्फ्लुएन्सर बनायचं. नाही. पप्पा तुम्ही बोला. दोघांनी सोबत उत्तर द्यायला पाहिजे. मोठा ऍक्टर बनायचं. माझं तसं तर इन्फ्लुएन्सर पण स्वप्न नाही आणि ऍक्टरचं पण नाही. माझं स्वप्न बुलेट घ्यायचं. ओ शिट. मम्मीला माहिती होतं आणि मला वाटलं मम्मी उत्तर देईल नाही, पण मम्मीने चुकीचं उत्तर दिलंय. बनायचं बोललंस तू. मला काय बनायचं असं? तुला काय आवडते वस्तू असं नाही बोललो. मी बोललो माझं स्वप्न काय, मी असं बोललो. मी असं नाही बोललो की मला काय तू बनायचं. कुठलंही स्वप्न बघशील ते आम्हाला कसं माहित? अरे मी असं तुझं सांगितलं स्वप्न तुम्हाला कशाला पण- related मला आहे? माझी आवडती वस्तू काय आहे असं बोलायचं ना. सुना क्या? ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. नहीं भाई साहब मेरी गलती है. मेरी गलती है ना. मिनट. देखो लड़ाई झगड़ा करके यहाँ तमाशा. बरं ठीक आहे चल. किती? तुला 2 पॉईंट, पप्पांना 0 पॉईंट. ठीक आहे. किती प्रश्न विचार? मी 4 प्रश्न विचारले ना. आता 5वा प्रश्न. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. एक गोष्ट अशी जी मी नेहमी विसरतो, ती मलाच नाही माहिती मी काय विसरतो. मी हीच गोष्ट विसरली. चावी घराची. चावी तर मी विसरतो. काम करायचं. पण कोणतं काम? प्रत्येक जे काम सांगितलं ते विसरतो. हे आपण मम्मीला जातो. ठीक आहे. मम्मीचे 3, पप्पांचे 0. पप्पा मला नीट ओळखतच नाही. असं सिक्रेट स्नॅक म्हणजे अशी कोणती गोष्ट जी आपण नाश्त्याच्या वेळेस म्हणजे स्नॅक वगैरे माहितीये ना, अशी कोणता स्नॅक आहे जो मी लपून लपून खातो? मेंदू वडे. स्नॅक पप्पा, नमकीन. केळ्याची वेफर. किती पॉईंट? 4. 4 पॉईंट मम्मीला, पप्पांना 0 पॉईंट.
जर मी 1 करोड रुपये जिंकलो तर सर्वात पहिला मी काय घेणार? बाईक घेशील. रेंज रोवर. रेंज रोवर घेणार मी सर्वात पहिला, कारण का 1 करोड भेटले तर मी बाईक तर घेऊच शकतो, पण बाईक सोबत मी नाही, 1 करोडला रेंज रोवरच नाही. Shit. मेरी पहुंच में कहा. मम्मी, आपण मम्मी. वाच. सकाळी उठून सर्वात पहिली गोष्ट मी काय करतो? परत झोपून घेतो. परत झोपतोस तू वरती जाऊन. अरे पण उठतो ना कधीतरी. मग ते कॉलेजला सकाळ जातोस. नसते जेव्हा उठतो तेव्हा. अरे तुम्हाला मी रिडल्स नाही विचारते, मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, त्याचं एक पर्टिक्युलर उत्तर आहे. सकाळी उठल्यावर तू पहिला मोबाईल आर- बघतोस. आरसा बघ. मोबाईल मध्ये काय बघ? रील्स बघतो तुझ्या. दोघांना पण अपॉइंट नाही, ते सर्वात पहिला उठून युट्यूबचा डॅशबोर्ड बघ. किती प्रश्न झाले? माहिती नाही, माझे 5 राईट. मी एक पण नाही, मी माझे 3 5 राईड right आहेत. 3 राईड दिले. चीटिंग आहे. एक पण राईट नाही दिलाय. माझे 5 राईट आहे. चीटिंग 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 करता है तू. सो फ्रेंड्स, आता पहिला राऊंड झाला आणि पप्पा क्लिअर कट लुझर आहेत आणि त्यांच्यासाठी एक पनिशमेंट आहे. त्यांना एक लिंबूची फोड खायची आहे, ती पण फेसवर काहीच एक्सप्रेशन न देता. म्हणजे तुम्हाला एक मी लिंबू देणार, ते तुम्हाला खायचंय पण तोंडावर काहीच असं आंबट लागल्याचं एक्सप्रेशन वगैरे नाही द्यायचं. तर मी आता लिंबू आणतो. पुरा रूम सो फ्रेंड्स, मी अख्खा लिंबू आणणार होतो, पण मग मी विचार केला, थोडी दया आली मला, तर मग मी कापून आणलाय लिंबू. तर तुम्हाला हा लिंबू चावून खायचा आहे आणि फेसवर काहीच एक्सप्रेशन नाही द्यायचे, चावून खायचं आहे आणि साल बाहेर काढायची. वा, हा बा, आता पप्पांकडे आपण कॅमेरा बघू. मस्त. एक्सप्रेशन नाही. कुठे दिलं? बापरे. ठीक आहे, पप्पांनी केला हा चॅलेंज की मला वाटलं एक्सप्रेशन देतील, पण नाही दिले. पण आता आपण सेकंड राऊंड खेळूया, त्याच्यासाठी मी अजून क्वेश्चन्स काढून येतो, तोपर्यंत ब्रेक. तर फ्रेंड्स, आता आपण लोक वळूया दुसऱ्या राऊंड मध्ये. पहिल्या राऊंडची विनर मम्मी आणि पप्पाने पनिशमेंट केली, जी तुम्ही बघितलीच असणार. आता पहिला प्रश्न मी विचारतो की अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यावर मी जास्त वाईब करतो? रॅप. 1 पॉइंट मम्मीला. दुसरा प्रश्न, अशी कोणती गोष्ट आहे ज्याची मला सर्वात जास्त भीती वाटते, म्हणजे जे मी लाईफ मध्ये कधी करू नाही शकणार, त्या गोष्टीची मला कोणती भीती वाटते? प्रश्न समजला की परत एकदा बोलू? परत समजलं. एकदा बघ. समजलं. मी विचारलं की अशी कोणत्या गोष्टीची मला भीती वाटते की जी मी आयुष्यात कधी करू नाही शकणार? आय डोंट नो. माहिती नाही. दोघांना पण अपॉइंट नाही. ती गोष्ट अशी आहे की मला या गोष्टीची भीती वाटते की मी लाईफ मध्ये बुलेट घेऊ शकेल की नाही, त्या गोष्टीची भीती वाटते. तर तिसरा प्रश्न असा आहे, माझा ड्रीम जॉब कोणता आहे? ड्रीम जॉब. पोलीस. तुमचं उत्तर? माझं उत्तर पोलीस. इन्फ्लुएन्सर आहे माझा ड्रीम जॉब. दोघांना पण अपॉइंट आहे, फक्त मम्मीला 1 पॉइंट आहे. त्यानंतर मी 3 प्रश्न विचारले, पप्पांना 0 पॉइंट आहेत आणि मम्मीला 1 पॉइंट आहे. आणि 1 प्रश्नाचं उत्तर दोघांनी फॉर्म दिलं. 10वी मध्ये मला सर्वात जास्त मार्क कोणत्या सब्जेक्ट? हिंदी. पप्पांना पण 1 पॉइंट आहे. हिंदीमध्ये मला सर्वात जास्त होते, 90 होते मला हिंदीमध्ये. ठीक आहे, आता 4 प्रश्न विचारले ना मी. आता 5वा प्रश्न असा आहे की जर मी इन्फ्लुएन्सर नाही बनलो तर माझा प्लॅन बी काय? पोलीसच बदल. रॅपर. पोलीस बनायचं. माझा, आता पप्पाने रॅपर बोललंच आहे,
तर मग आपण एक रॅपरचा रिलेटेड क्वेश्चन विचारूया. माझा आवडता रॅपर कोणता? डिवाइन. एकदम परफेक्ट उत्तर होतं डिवाइन. तुम्ही डिवाइनला कसं ओळखता? तुझ्यामुळे. डिवाइन. पप्पांना 2 पॉईंट, मम्मीला 1 पॉईंट. ठीक आहे. दोन आहे मला पण कारण दोन झाले. डिवाइन सारखाच आपल्या गल्लीत एक पोरगा राहतो. डिवाइन सेम टू सेम डिवाइन. मी त्याला बघून डिवाइनच बोलतो. डिवाइन कोण आहे तो? हाय आपल्या गल्लीत बघ पुढे आईच्या सोसायटीत राहतो तो. आईच्या त्याचं नाव बनवायला. नाही माहिती मला. आईच्या गल्लीत एक माणूस राहतो, तो माझ्या पप्पांना डिवाइन सारखा दिसतो, म्हणून पप्पा त्याला डिवाइन. सेम टोपी वगैरे पण सेम तशीच घालतोय तो. कॅप. माझा प्रत्येक नाही बोलू शकत, म्हणजे सध्याचा तरी गोल काय? इन्फ्लुएन्सर बनायचं. हा, म्हणजे तू थोडं जवळ आहेस, पण प्रॉपर उत्तर नाहीये त्याचं. जवळ आहेस. म्हणजे हे युट्यूबचं बटन हा. काय ते हा, सिल्वर बटन मिळवायचंय तुला. मम्मीला 3 पॉईंट. 3 ना? मम्मीला 3 पॉईंट, पप्पांना 1 पॉईंट. 2 आहेत. अजून पण नाही पप्पाचे 2 झाले. पप्पांचे 2 आहेत. सॉरी. आता मला हे सांगा तुम्ही दोघांनी की मी सध्या कॉलेजमध्ये कोणती डिग्री घेतो? BMS. 4 पॉईंट पप्पांना. 3 सेम. अरे यार, मला थोडं कन्फ्युजन होत. 3 सेम. मम्मीचा 3, पप्पांचे पण 3. 3 ऑल. ठीक आहे. हा लास्ट प्रश्न आहे जो डिसाइड करेल की कोण जिंकलाय. ठीक आहे. तर दोघं रेडी आहात? नीट क्वेश्चन आहे का? आणि उत्तर द्या. असा कोणता शो आहे जो मला नेहमी बघायला आवडतो? हसल. तुम्ही तुमचं उत्तर? कपिल शर्मा. जर असं बघायला गेलं तर दोघांनी चुकीचं उत्तर दिलंय, पण जर दोघांमधून मला निवडायचं असेल तर मी हसल बघतो जास्त. तर मम्मी परत एकदा विनर आहे, तर मम्मीसाठी टाळ्या. आणि त्याचं खरं उत्तर असं आहे, तारक मेहता का उलटा चष्मा. म्हणजे मी अरे नेहमी हा. बघू शकतो आणि मी नेहमी जेवताना तेच लावतो. आणि माझी मम्मीला बिलकुल तो शो आवडत नाही, म्हणून माझी मम्मी नेहमी मला ओरडत असते. तर आता पप्पा परत एकदा लुजर. अरे नाही, मला लक्षात चॅलेंज. नव्हतं. आता एक पनिशमेंट आहे जेव्हा पप्पांसाठी तुम्ही की त्यांना एक पाणीचा ग्लास देणार मी तिथे टिपॉयवर, आणि त्यांना तो बिना हात लावायचा त्याला प्यायचं पाणी. फ्रेंड्स, रेडी फॉर दिस चॅलेंज? तुम्ही रेडी आहेत? Yes. चला स्टार्ट. काचेचा ग्लास सांभाळून पूर्ण संपवायचं. टिपॉय पण फुटेल हा, त्या नादात. थोडा क्लोज अप दाखवूया. असं नाही. एक मिनिट थांबा. बिना हात लावायचं प्यायचं म्हणजे उचलून प्यायचंय. टिपॉय फुटेल हो. नाम जाते तुमचं. दाखवा ग्लास दाखवा. काय बोलायचं तुम्हाला? चॅलेंज ऍक्सेप्ट करायची मला सवय आहे. कुठलाही चॅलेंज द्या मी ऍक्सेप्ट करू शकतो. सो फ्रेंड्स, चॅलेंज संपला आहे आणि तसंच हा ब्लॉग सुद्धा इथेच संपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून जरा तरी हसू आलं असेल किंवा जरा तरी तुमचा स्ट्रेस रिलीफ झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की पुढच्या ब्लॉगमध्ये मी असा कोणता चॅलेंज करू जो तुम्हाला बघायला आवडेल. आणि माझे बाकीचे ब्लॉग सुद्धा बघा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय. टेक इट इझी. थैंक यू.